आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरामध्ये निस्वार्थ सामाजिक संस्था समाजाच्या विविध घटकापर्यंत ज्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकांना हात देणारी निस्वार्थ सामाजिक संस्था आयोजित सिंधी बांधवांचं आराध्य दैवत जय झुलेलाल या पूजाचं आयोजन संस्थापक अध्यक्ष अशोक जगेशी आणि त्यांचे सर्व या ठिकाणी आपणाला सर्व या संस्थेचे कार्यकर्ते बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं माणसानं माणूस जोडत गेले की माणूस ते काय सुंदर नातं असतं ते या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि त्या अनुषंगानं आपणाला या संस्थेचे निस्वार्थ संस्थेचे अध्यक्ष अशोक जगेश आपल्याकडे जोडले. अशोक भाई, प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्पना नवीन प्रेरणा घेऊन आपण निस्वार्थपणे समाजाची सेवा करता, समाजातील विविध घटकांना आपण न्याय द्यायचं काम करता आणि निस्वार्थ सामाजिक संस्थेप्रमाणे एक पूजाचं सिंधी बांधवांसाठी आयोजन केलेलं आहे. आज मित्र दिवस आहे. असा एक चांगला मुहूर्त आपण पाहिलेला आहे. हे सगळं वाढतं वैभव पाहून काय आनंद होतो. जय झूलेलाल। सबसे पहले मैं आप सभी को चालिया साहेब की ढेर सारी शुभकामनाएं और मित्र दिवस फ्रेंडशिप डे। माँ बाप तो है ही है, लेकिन दोस्त भी बहुत जरूरी है। मैं बोलता हूँ आपने कितना भी पैसा कमाया उसकी अहमियत नहीं है अगर आपके पास दोस्त नहीं है। और ये मेरी संपत्ति है, ये देख रहे हो आप सभी मेरे एक बुलावे पे आ जाते हैं। मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। बहुत ही अच्छा लग रहा है। हमारे कोपरी सिंधी समाज के बैकरी पंचायत से भी लोग आए हुए हैं, शिव मंदिर से आए हुए हैं, हमारे श्याम तोलानी है, संजू है, हमारे निस्वार्थ ग्रुप के मेंबर्स है, जीएसएस हमारी ग्रुप है उसकी तरफ से महेश भाई आए हुए हैं। राज जी वहां पे रात को आइसक्रीम खा रहे थे, वहां मुलाकात थी, बस उनको बोला आ गए और आ गए। ऐसे दोस्त होने चाहिए, यही हमारी जीवन की कमाई है। हम भी दोस्त अरे भरत भाई तो हमारे भाई है, दोस्त है, आप हमारे भाई है। बैकरी पंचायत अनिल सैनानी, अपना बलानी, प्रेम भाई, मनीष कोटवानी, किस किस के नाम लूं, जादवानी साहब हमारे हरियम सीनियर सिटीजन के ट्रेजरर है, सभी है, नरेश भाई है, अमर जी आज इनका जन्मदिन है, इनको ढेर सारी शुभकामनाएं। ये राजू भाई मेरे साथ में पड़े हैं और ये लक्की भाई, इनको रात को 12 बजे भी मैं फोन करता हूँ तो बोलते अशोक भाई तू आगे बढ़, मैं तेरे साथ हूँ। सोनू हो, सभी का साथ है। मैं तहे दिल से सभी के शुक्रगुजार हूँ और मित्रता दिवस की, फ्रेंडशिप दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। चालिये साहब की शुभकामनाएं। ज्यादा समय नहीं लेंगे, आप प्रोग्राम सुनने आए हैं, प्रोग्राम सुनिए और आनंद करिए प्रसाद का। जय झूलेलाल। कार्यक्रमासाठी अशोक जगेशी यांच्यावर तर अपार प्रेम करणारे अनेक बघायला मिळत आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेतले लालासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक आपण लोक बघतो, पण निस्वार्थ सामाजिक संस्थेच्या याला मान देऊन या ठिकाणी साहेब आलेले आहेत. बंधू काय आनंद होतोय. अशोक जगेशी एक नवीन नेहमी संकल्पना राबवत असतात. आज या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला, काय आपल्या मनात भाव आहे. अशोक जगेशी जे आहे ते आमचे जुने मित्र आहे आणि संबंधी आहे आणि ह्यांची जे नवीन संस्था त्यांनी चालू केलेला आज 2 वर्षापासून आणि आज जे हे झुलेलालचे चालिये साहेबांच्या प्रोग्राम यांनी आयोजित केलेला, मी त्यांना पहिले तर अभिनंदन आणि मुबारक देतोय. आणि सगळे सिंधी बांधव आणि बाकी जे पण बांधव या ठाणे शहरामध्ये राहतात सर्वांना यांचे मी अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन देतो आहे की हे फेस्टिवल टाइम आहे, सेलिब्रेशन टाइम आहे. आपल्या सर्वांना आठवण असेल ते जेव्हा आम्ही जिथून आम्ही येतोय त्या टाइमला आमचा विश्वास तोडण्यासाठी त्या टाइमचे तिकडे लोक होते ते आम्हाला पूजा करण्यासाठी बोलत होते की बंद करा. तर त्या टाइमला झुलेलाल साहेब जे बघतात त्यांची आम्ही प्रार्थना करतोय, ते प्रगट झाले आणि आम्हाला त्यांनी प्रोटेक्शन दिला. आणि आज आमचा जे विश्वास आहे ते झुलेलाल मध्ये, देवामध्ये, हे आज पण इतके वर्ष झाली मजबूत आहे. आणि हे अशोक जगेशी सारखे लोक जे आहे ते आपले कंटिन्यू ठेवतात. आम्हाला निस्वार्थ सामाजिक जी संस्था आहे त्याचे सदस्य माझ्याकडे जोडलेले आहेत. काय आनंद होतोय. अनेक वर्ष आपण निस्वार्थ सामाजिक सेवेच्या माध्यमातून एक समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करताय. अशोक जगेशीने आपण या कंपनीने लावलेला हा कार्यक्रम आहे, काय आनंद होतो. हा खूपच आनंदाची वेळ आहे. अशोक जगेशीने बरेच असे कार्य केलेले आहेत, त्यातलं हे खूपच छान कार्य त्यांनी केलेलं आहे. काय आपल्याला आनंद होतोय. ही समाजसेवेचा लावलेला छोटंसं रोपट त्याचा प्रचंड मोठा उत्सव बघायला मिळतोय. समाजसेवेचं लावलेलं हे छोटस रोपट अशोक जगेशीने जे केलेलं आहे काम, त्याला आणखी खूप फलं यावी अशी माझी सदिच्छा आहे. हो हो. आजच्या कार्यक्रमासाठी भाटिया सर या ठिकाणी आलेले आहेत. भाटिया साहेब, काय आनंद होतोय.
आजचा जो दिवस आहे तो समाजमनाला प्रबोधून देणार आहे आणि त्याचबरोबर परमेश्वरचा एक आशीर्वाद निस्वार्थ ग्रुपच्या माध्यमातून बघायला मिळतोय. काय आनंद होतो. भरपूर आनंद आहे की आपले हे निस्वार्थ फाउंडेशननी हे कार्यक्रम ठेवला आहे. त्याच्यामध्ये आजचं जे युग आहे त्याच्यामध्ये अध्यात्माला लोकांना जोडायचे त्यांचे जे प्रयत्न आहे खूप चांगले प्रयत्न आहे. मी भरपूर शुभेच्छा देतो अशोक जग्यासी भैयाना. ते हे कार्यक्रम करत राहतात आणि लोकांना अध्यात्मक बरोबर जोडता राहतात. मला खूप खूप शुभेच्छा अशोकजी. डॉक्टर गजेंद्र सिंग या ठिकाणी आपल्याला जोडलेले आहेत. सिंग साहेब, निस्वार्थ सेवा व संस्था एक वेगवेगळे उपक्रम राबवते. अशोक जग्याशींनी सामाजिक विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. काय आनंद होतोय. आम्हाला खूपच आनंद होतो. याला आम्ही ऑल द बेस्ट आहे पोलिससाठी आम्ही त्याला आशीर्वाद देतो की आमच्या गुरुद्वारातर्फे पुढे पण कीप इट अप असे स्वभावाचे तसे क्षेत्रपथ करून लागूया. अनुषंगानं संदीप लेले या ठिकाणी आले. लेले साहेबांच्याकडे मी जातोय. लेले साहेब, काय आनंद होतोय की निस्वार्थ सामाजिक संस्थेनं हा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. काय आनंद होतोय. आज या ठिकाणी माझे जुने सहकारी व्यावसायिक अशोकची जग्यासी, त्याच्यानंतर सचिन रहे जे आहेत आपले, अमरबाई सर्वच आमचे ठाणे कोपरी सिंधी कॉलनीचे आमचे बंधू भाईबंद यांनी मिळून एक निस्वार्थ सामाजिक संघटना काढली. म्हणजे समाजकार्य निस्वार्थच असतं, परंतु कार्य करता करता हळूहळू स्वार्थ यायला लागतो. त्यामुळे ते नावच निस्वार्थ टाकलंय. म्हणजे ज्या वेळेला काम करताना कधी स्वार्थ वाटायला लागला तर आपलं नाव बघूनच त्यांच्या लक्षात राहील की आपल्याला स्वार्थ करायचा नाहीये. अशा पद्धतीच्या संस्थेत त्यांनी नाव दिलंय. मी त्याचं विशेष कौतुक करतो, कारण नावच त्यांनी एकदम अभिनव शोधून काढले आणि चांगले उपक्रम राबवत आहेत. आता त्यांनी आज या ठिकाणी चालिया साहेबच्या अंतर्गत झुलेलाल यांचं इथे प्रतिष्ठापना केलेली आहे. आपण बघताय मत्स्यावर झुलेलाल स्वार झालेले आहेत आणि आपल्या दशावतारमध्ये पण आपल्याला माहिती आहे एक मत्स्यावतार पण आहे. आणि त्याच पद्धतीने या सिंध प्रांतातून हा अवतार लोकांसमोर आलेला आहे आणि त्यांनी लोकांचं तारण केलेलं आहे. आणि त्यामुळे आपले सगळे सिंधी बांधव या झुलेलालचं मोठं आराध्य मानतात, त्याचे पूजन करतात. आणि ठाण्याचे माजी कमिशनर बी.के. नाईक या ठिकाणी आले होते. आपण त्यांच्याकडे जाणूया. नाईक साहेब, काय आनंद होतोय. कारण आपण सिंधी बांधवांच्या कलागुणांना नेहमी वाव देण्याचं काम करता, पण निस्वार्थ ग्रुपने आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. काय आनंद होतोय. मी ठाण्यामध्ये 1990 पासून राहतो. मी ठाणे जिल्ह्याची सेवा डहाणू प्रांत म्हणून काम केलेलं आहे. ठाण्याच्या RDC म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर मी भिवंडी कमिशनर आणि इथं जॉईंट कमिशनर म्हणून सेवा केलेली आहे. आणि मला ठाणं आवडल्यामुळे मी कोपरी इथं स्थायिक झालेला आहे. आज 40 वर्षापासून मी इथंच राहतो. आणि इथे मॉर्निंग वॉकचा आमचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सभासद आहेत आणि खेळीमेळीने एकमेकांना सहकार्य करत असतात. आणि त्यांच्या बरोबर मी सुद्धा सकाळी वॉकिंगला येत असतो. लेले साहेब निस्वार्थ सामाजिक संस्थाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कोपरीतील कार्य सम्राट नगरसेवक भरत दादा चव्हाण माझ्याशी जोडले. चव्हाण साहेब, माणसानं माणूस जोडत गेली. माणूसचं एक सुंदर नातं आहे ते निस्वार्थ सामाजिक संस्थेमध्ये बघायला मिळतंय. आज मित्र दिवस आहे. खरं माणसाचं एक वेगळं वैभव या ठिकाणी बघायला मिळतंय. निस्वार्थ सेवेबद्दल काय सांगा. आज या शाळाप्रमाणे निस्वार्थ संस्थेच्या माध्यमातून आपण जे कार्यक्रम आपलं जय झुलेलालजीचा जो बहिराणा ठेवला जातो. आता आपण बघितलं असेल कोपरी भागामध्ये सर्वीकडेच महाराष्ट्रामध्ये आज चाल्याचे सर्वीकडे उपास चालू झालेत आणि त्या माध्यमातून आमच्या कोपरी परिसरात आपण दर टायमाला एकदम मोठा जोश करतो. आपण 40 दिवस उपास असतात आणि त्याबरोबर आपले गणपती येतात. आपण सर्व एकत्र मिळून हिंदू संस्कृती पुढे देतोय आणि त्या माध्यमातून निस्वार्थ जी ही संस्था आहे अशोक जग्यासी आणि त्यांची टीम यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आमचे बँकरी पंचायतचे अध्यक्ष सर्व टीम आले, आमचे सर्व सिंधी भाई आलेत. आज आम्ही बघितलं तर भाईचाराने राहतो. त्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल गुरुद्वारा आहे, एका साईडला शिव मंदिर आहे कोपरीमध्ये. पण आज तुम्हाला माहितलं गरीबातला गरीब माणूस बी तिथं जाऊन भंडारा खाऊन जातो आणि अशी ही अन्न देता हे सर्व व्यापारी वर्ग सर्वांना तिथं जेवण घालतात, पूजा अर्चा करतात. त्यामुळे आमच्या कोपरीला बी सुख शांती लाभते आणि आम्ही सर्व मिळून एकत्र म्हणून सण साजरा करतो.
त्याबद्दल मी यांना सर्वांना शुभेच्छा देतो चालियाची, आणि आपण असेच सर्व कार्यक्रम घेत जाऊ असे मी या संस्थेला अभिनंदन करतो. माणसानं माणूस गेले की माणूसचं एक सुंदर नातं काय तयार होतं याचं मृत्यूमंद उदाहरण म्हणजे निस्वार्थ. निस्वार्थ म्हणजे कुठल्याही अपेक्षा न केलेले स्वार्थ भावे समाजसेवा केलेली निस्वार्थ सामाजिक संस्था याचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि त्या अनुषंगानं नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पोहोचलो. आज मित्र दिवस आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील आणि त्याचबरोबर सिंधी बांधव असतील या तमाम जनतेना मित्र दिवसाच्या लक्ष शुभेच्छा. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.